तर आजची महत्त्वाची बातमी, विश्वविजेत्या टीम इंडियाचा विधान भवनात सत्कार पार पडला। विधान भवनात विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला। T20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या 4 खेळाडूंचा विधान भवनात सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र विधान भवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला असेल। रोहित शर्मा यांनी यावेळी मुंबईकर स्टाईलमध्ये सर्वांना अभिवादन करत म्हटलं की सर्वांना माझा नमस्कार। येथे बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खूप खूप आभार। आमच्यासाठी विधान भवनात असा कार्यक्रम केला त्याबद्दल आभार। काल मुंबईमध्ये जे काही पाहिलं ते स्वप्नवत होतं। विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं। 2023 मध्ये संधी हुकली। सूर्या दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं तर असं नाही, तर हे सर्वांमुळे सिद्ध झाले। सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यामुळे हे होऊ शकले। प्रत्येक सामन्याचा नायक हा वेगळा असतो। त्याच्या हातात कॅच बसला नसता, बरं झालं हातात कॅच बसला, नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते। सर्वांचे खूप खूप आभार। सूर्यकुमार यादव यावेळी सर्वांसमोर मनोगत मांडताना म्हणाले की इथे असलेल्या सर्वांना भेटून चांगलं वाटलं। हा प्रसंगही मी कधीच विसरू शकत नाही। सर्वांचे खूप खूप आभार। माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाहीत, असेही सूर्या यावेळी म्हणाला। सूर्यकुमार यादवने यावेळी मुंबई पोलिसांचं देखील कौतुक केलंय। त्याशिवाय आपण आणखी एका विश्वचषक नावावर करू असा देखील विश्वास व्यक्त केलाय। याआधी विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी स्वागत केले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला।